काय झालं विक्रम? अगं ज्या मित्राला भेटायला जातोय म्हणून घरी सांगून निघालो, तो मित्र माझ्या घरी पोचलाय. आता नयनासमोर बसलाय. काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? माझा प्रॉब्लेम असा आहे की बालपणापासून आजपर्यंत एक साधं सरळ निष्पाप आयुष्य जगत आहे. मला पोलिसांच्या पहाऱ्याची सवय नाही. मी असं काही केलेलं नाहीये की त्या पहाऱ्याची मला गरज भासावी. अलीकडे पाहतो तो आपल्या घराची पोलीस चौकीच झालेली आहे. शेजार ते पाटणकर मला विचारत होते, काय सहस्रबुद्धे, अलीकडे तुमच्या घराबाहेर सतत पोलीस व्हॅन उभी असते, एखाद्या घोटाळ्यात अडकलात की काय, असं मला विचारून दात दाखवत ते फदाफदा हसले. तू विसरली असशील ग, पण लोक नाही विसरले की हे घर माझं आहे. त्यामुळं या घराच्या बाहेर जेव्हा लोक पोलिसांना पाहतात ना, तेव्हा त्यांच्या डोक्यात हेच येत असणार की मी रिटायरमेंट ऍक्सेप्ट करून स्मगलिंग बिगलिंगचा धंदा सुरू केला का काय. काय बोलायचं होतं तुला? हे बघ, चिपळूण मधल्या दोस्ताची आठवण आहे का? म्हणजे त्यानं परत काल रात्री एक रबरी बॉल खिडकीतून भिरकावला गेला, त्यालाही लागलं होतं. पण हा चिपळूण मधला दोस्त कोण होता? मी मूळचा चिपळूणचा, पण गेली 15 वर्ष माझं काही तिथे जाणं येणं नाहीये. त्यामुळे तसं घरही नाहीये आणि कुठल्याही मित्राशी माझा काही आता संपर्क नाहीये. पण शैलेश, माझा एक मित्र होता, विनय. जोडगोळ होती आमची अगदी शाळेपासून. आर्किटेक्चरलाही आम्ही एकत्र होतो. पण नंतर काही कारणामुळे आमचं भांडण झालं, काही वाद झाला. नंतर मी मुंबईला निघून आलो आणि आज तागायत मी त्याला पाहिलेलं नाही. म्हणजे तुझा संशय आहे का की हे सगळं जे काही चाललंय ते विनय करतोय? नाही, म्हणजे आता चिपळूणचा माझा हा एकच मित्र आहे आणि ज्याच्याशी माझं बिनसलंय. त्यामुळे एक रेफरन्स म्हणून म्हणजे मी एक काम करतो, तुझ्या त्या चिपळूणच्या मित्राबद्दल काही खबर काढता येते का ते पाहतो. शैलेशला भेटायला जातो असं सांगून कुठे गेला होतास तू विक्रम? मयंकला भेटायला गेलो होतो. मयंक पुण्याला गेलाय. जाता जाता भेटूया असं म्हणालो. मयंकला भेटायला जाताना माझ्याशी खोटं बोलायची काय गरज? तो पुन्हा एकदा स्कायकॉम सारख्या एका फ्रॉड कंपनीच्या पेपर्सवर सह्या कर म्हणून मागे लागला. तू काय म्हटलास मयंकला? ऑफकोर्स नाही म्हटलं मी त्याला, नकार दिला. एकदा चूक केली आहे ना मी. नाही विक्रम, आपल्याला हे पैसे नको. हे पैसे तू मयंकला परत देऊन टाक. असल्या चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे आपल्याला लाभणार नाहीत विक्रम. अरे सकाळपासून मला किती टेन्शन आलं माहितीये का तुला? एवढं टेन्शन मी सहन करू शकत नाही. विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. चल आपण आत्ताच्या आत्ता हे पैसे देऊन टाकणार आहोत. विक्रम, विक्रम, पैसे कुठे गेले पैसे? मलाही माहिती आहे अभयचं माझ्यावर वेड्यासारखं प्रेम आहे. नाही जगू शकत तो माझ्याशिवाय. पण तो माझं जगणं माझ्यापासून हिरावून घेतोय. त्याचं मी काय करू बाबा? काय आहे, सगळ्या वादावर शेवटचा उपाय असतो युद्ध. पण हा एक तिढा असा आहे की युद्धानं पण नाही सुटत. तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही माझ्याकडे बाळा. काय वर्गात लेक्चर ऐकून तर काही पोहायला येत नाही. त्याच्याकरता थंडगार पाण्यात श्वास रोखून उडीच घ्यावी लागते. ती तुम्ही दोघेही लवकरच घ्याल अशी अपेक्षा करतो. आणि ती उत्तम केलेली थाई करी थोडी खावी अशी विनंती करून माझं आजचं भाषण संपवतो. जय जवान, जय किसान.